देखो सागर, मैंने तुमसे पहले ही कहा था कि सरिता को कोई मानसिक धक्का पहुंचा है। उसकी कंडीशन क्रिटिकल है। मुझे जल्द से जल्द सिजेरियन करना पड़ेगा। चालेल डॉक्टर, काही करा पण सरिताचे प्राण वाचवा. पैशाची काही काळजी करू नका, पण माझ्या सरिताला वाचवा. हाँ सागर, मैं समझता हूं, लेकिन मेरे ऑपरेशन करने से पहले तुम्हें एक कंसेंट फॉर्म पे साइन करना पड़ेगा। कंसेंट फॉर्म? का? सागर, शायद ऐसा ना हो, लेकिन ऐसी कंडीशन में हम एक ही की जान बचा सकते हैं, या तो मां की या बच्चे की। काय बोलते काय डॉक्टर तुम्ही? म्हणजे माझ्या सरी, नाही डॉक्टर साहेब, शक्य नाही. अहो, इतक्या वर्षांनी सरिताला मूल होतं, ते धक्का सहनच करू शकणार नाही. अरे बापरे, नाही डॉक्टर, तुम्ही काही करा पण सरिताचे प्राण वाचवा. तिच्या जीवाला काही होतं कामा नये. एक्सक्यूज मी, सागर बोलतोय. आज मला शक्य नाहीये ते. ओ, मी माझ्या बायकोला इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मला नाही. दुपारी 2 वाजता हिअरिंग आहे. ठीक आहे, मी येण्याचा प्रयत्न करतो. ओके. एनी प्रॉब्लम सागर? डॉक्टर साहेब, सरिताच्या बहिणीचं कोर्टात फायनल हिअरिंग आहे. मला 2 वाजता बोलवलं. मला गेलं पाहिजे डॉक्टर साहेब, गेलं पाहिजे. दोन्ही बहिणींसाठी खूप महत्वाचा दिवस आहे आणि माझ्यासाठी पण. डॉक्टर साहेब, मी जातो. तुम्ही सरिताची काळजी घ्या. तिचे प्राण वाचवा डॉक्टर साहेब. तिला काही होतं कामा नये. सागर, वादी आणि प्रतिवादीच्या म्हणण्यानुसार कोर्ट या निष्कर्षावर येऊन पोहोचला आहे की एखाद्याने जर खून केला असेल तर त्यास फाशीची शिक्षा होऊ शकते, पण एखाद्या स्त्रीकडून स्वसंरक्षणासाठी आपला बचाव करताना जर एखाद्याचा मृत्यू झालाच तर त्यात हाती आलेल्या निकषानुसार ती गुन्हेगार ठरू शकत नाही. वर्षा विश्वनाथ इनामदार यांनी आपल्या स्वतःच्या रक्षणाकरता व स्वतःच्या मुलास वाचवण्याकरता केलेल्या हल्ल्यात विश्वनाथ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यास सौभाग्यवती वर्षा इनामदार जरी कारणीभूत असल्या तरी त्यांना दोषी ठरवता येत नाही. त्यामुळे कोर्ट त्यांना दोषी न ठरवता त्यांची निर्दोष मुक्तता करीत आहे. वर्षा, 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 थांब वर्षा. सागर, तू अट विसरलास? नाही वर्षा, मी अट विसरलो नाही. मी पूर्वीचं काही विसरलो नाही. उलट तूच सगळं काही. पुन्हा त्याच गोष्टी उगाळण्यात तुला काय समाधान मिळतं? आय एम सॉरी, पण वर्षा, मी तुला एक विनंती करायला आलोय. सागर, तू आतापर्यंत माझ्यासाठी आणि प्रतीकसाठी जे काही केलंस ते आमच्यावर आयुष्यभरासाठीचे उपकार आहेत. पण आता मात्र तू आमच्या आयुष्यातून कायमचा निघून जावास ही विनंती करते मी तुला. तुला जसं वाटत असेल ना, तर त्या उपकाराची परतफेड म्हणून माझ्यावर उपकार करशील? काय? वर्षा, तुझी बहीण सरिता, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? ती आई होणार आहे. म्हणजे ताई? ती तुझी सतत आठवण करते वर्षा. काय? तिची प्रकृती खूप गंभीर आहे. वर्षा, सरिताला तुला एकदा भेटायचे, फक्त एकदाच. एवढे माझ्यावर उपकार करशील? सांग ना, करशील ना वर्षा?
कुठे ताई? माझी ताई. वर्षा, ताई, वर्षा अगं तू रडतेस कशाला? ताई, ताई तू आम्हाला हवी आहेस. तू नाही सोडून जायचं हं? अगं सागरच्या जीवनात सरिताचं स्थान आहे. अगं वेडे, मी कुठे जाते? मी तर इथेच आहे. हे बाळ बघितलेस? माझंच रूप घेऊन आलंय. याच रूपाने इथे वावरणार आहे ते. अगं वेडे, रडतेस कशाला? सगळे वादविवाद, शंका कुशंका मिटलेत. आता आता प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारायला शिक. नाही ताई, माझं सगळं चुकलं. मीच तुला नाही नाही ते बोलले होते. त्याचा मला आता फार पश्चाताप होतोय. पण मी हे सगळं. वर्षा, तू जे म्हणालीस त्याच्या मागची भावना मी समजू शकले नव्हते ग. दोष तुझ्यात नव्हता. दोष माझ्या बघण्यात होता, माझ्या विचारात आला होता ग. आभाळात काळे ढग जमायला लागले की सूर्याचं तेज सुद्धा झाकोळून जात. पण आता आभाळ स्वच्छ झाले, निरभ्र. तुला आठवते वर्षा, लहानपणी आपण भातुकली खेळायचो. आपण नवरा नवरीचं लग्न लावायचं. तू माझा नवरा पळवायचीस आणि मी तुझ्या मागे लागायची माझा नवरा पळवला म्हणून. पण मोठेपणी मात्र मीच तुझा नवरा पळवला ग. पण पळवला तो अजाणतेपणी. नाही ताई, अगं असं का बोलतेस तू? हे बघ, तुझा नवरा तुझाच होता, तुझाच आहे आणि तुझाच राहणार आहे. नाही वर्षा, मोठी बहीण म्हणून माझं ऐकशील जरा? वर्षा, मला काही विचारायचंय तुला. सांग, सागरचं प्रेम तू का लपवलंस माझ्यापासून? विश्वनाथ सारख्या माणसाशी का लग्न केलंस तू? मोठ्या बहिणीच्या नजरेतून उतरण्यासाठी एवढा मोठा त्याग?
वर्ष मोठी बहीण म्हणून मी फक्त कर्तव्य बजावत आले. नाही ताई, पण तू जो त्याग केलायस ना, त्याचा आयुष्याच्या फुटपट्टीत नाही ग मोजमाप करता येणार. तू तू वाईट नाहीयेस ताई, ताई, मीच वाईट वागले तुझ्याशी. मीच वाईट वागले. वर्षा, वर्षा, लहानपणी आपण एक खेळ खेळायचो. उघड पटकन एक मूठ. ताई, 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 मला भीती वाटते ग. भीती कसली? अगं आजपर्यंत हे जिंकत आले ग. नाही वर्षा, वर्षा, तुला माझी शपथ आहे, माझ्या बाळाची शपथ आहे, तुझ्या प्रतीकची शपथ आहे तुला वर्षा. उघड एक मूठ.